हॅलो फ्रेंड्स, आय एम विनायक पेटे, फॅकल्टी ॲट स्टेप अकॅडमी पुणे. मित्रांनो, उत्तर मंथन आन्सर डिस्कशन सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिल्या सायकलमध्ये आपण GS 1, 2, 3, 4 हे चारही सब्जेक्ट्स कव्हर केलेले होते आणि त्यानंतर आपण UPSC PYQ सिरीज चालू केलेली आहे. तर पहिला जो सब्जेक्ट होता तो आपण GS पेपर 2 यापासून चालू केलं होतं मागच्या महिन्यामध्ये आणि आता GS पेपर 1 चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण UPSCची PYQs चालू केलेले आहेत. तर त्याच अनुषंगानं पहिला जो प्रश्न आहे हिस्ट्रीचा, तो एक्सप्लेन द रोल ऑफ जिओग्राफिकल फॅक्टर्स टुवर्ड्स डेव्हलपमेंट ऑफ एन्शंट इंडिया. आता हा जर प्रश्न वाचला तर जरा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 2023चा UPSCचा प्रश्न, असे प्रश्न फार कमी असतात, पण ठीक आहे, जिओग्राफीमध्ये थोडेसे फॅक्च्युअल किंवा असे प्रश्न कंटेंट ओरिएंटेड असू शकतात. तर तसाच एक प्रश्न आहे ह्याच्यामध्ये. फक्त जर की डिमांड आपण बघितली तर रोल ऑफ जिओग्राफिकल फॅक्टर्स टुवर्ड्स डेव्हलपमेंट ऑफ एन्शंट इंडिया. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन, कन्क्लुजन हे दोन भाग तर महत्त्वाचे झाले आणि जी मेन बॉडी आहे तर त्याच्यामध्ये हा एकच डिमांड त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. तर हे आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं. तर जेव्हा असे प्रश्न विचारतात तर बऱ्याच वेळेस असं होतं की एकाच पुस्तकामध्ये, एकाच चॅप्टरमध्ये आपल्याला हे सगळे फॅक्टर्स किंवा असा कंटेंट एका ठिकाणी मिळणं अवघड असतं. फॉर एक्झाम्पल NCERT असू द्या, स्टेट बोर्ड असू द्या, तर ह्याच्यामध्ये एकाच चॅप्टरमध्ये वगैरे असे फॅक्टर्स आपल्याला मिळणार नाहीत. तर अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस आपण जसं अँशंट हिस्ट्रीची जी NCERT आहे किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील, आपण जे काही रिसोर्सेस वाचतो तर त्याच्यामधनं आपल्याला इन्फॉर्मेशन स्कॅटर्ड फॉर्ममध्ये मिळते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण जैनिझम, बुद्धिझम वगैरे वाचतो किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वाचतो, मौर्या, गुप्ता एम्पायर्स वाचतो, तर त्याच्यामध्ये असं जाणून येतं की नद्या असतील, डोंगरं असतील किंवा माउंटन्स वगैरे असतील, सी रूट्स असतील, तर ह्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केला होता. तर ही काय जी इन्फॉर्मेशन आहे गॅदर, जे काय नॉलेज आपल्याकडे आहे, तर त्याचा वापर करून ह्याचं उत्तर आपल्याला बनवायचं आहे. तर असंच मॅपच्या आधारे आपण उत्तर बनवू शकतो का ह्याचं, ते आपण थोडक्यात बघूया. एक अप्रोच म्हणून डिस्कस करायचं आहे. तर हा इंडियाचा मॅप आहे. आता ह्याच्यामध्ये महत्वाचे जिओग्राफिकल फॅक्टर्स कोणते आहेत? एक तर माउंटन रेंजेस आहेत पहिला. दुसरा, इथे रिव्हर्स आहेत. इथे सिंधू नदी आहे किंवा इंडस रिव्हर व्हॅली आहे. ह्या ठिकाणी गँजेटिक व्हॅली आहे. ठीक आहे, महत्वाच्या नद्या, नर्मदा वगैरे इथे आपल्याला दिसून येतात. दुसरा महत्वाचा फॅक्टर. तिसरा, इथे हिमालयन रिजन मध्ये काही पासेस आहेत. समजा इथं खायबर पास आहे, इकडे बोलन पास आहे, राईट. त्याच्यानंतर 7500 किलोमीटरची कोस्टलाईन आहे भारताला मिळालेली. हा समुद्र आहे, राईट. पुन्हा ह्याच्यामध्ये जंगल, इथं छोटा नागपूर प्लॅटो, इथं माइन्स आणि मिनरल्स भरपूर आहेत. कर्नाटकामध्ये सुद्धा माइन्स अँड मिनरल्स, पुन्हा जंगलं आहेत. तर ह्या सगळ्या फॅक्टर्सचा अँशंट हिस्ट्रीमध्ये काय महत्वाचा रोल प्ले केला होता ते आपण थोडक्यात बघून घेऊ. पहिला, हिमालय. आता जर माउंटन रेंजेस वगैरे आपण बघितलं तर ह्याच्यामधनं नद्या वगैरे ज्या वाहत आहेत, आता इथे गंगा रिव्हर आहे, तर गंगा नदी, पाटलीपुत्र इथं मौर्यन एम्पायर चांगलं फ्लरिश झालं होतं. का? महत्वाचे दोन फॅक्टर्स. एक तर इथं जंगलं भरपूर होती. त्याच जंगलांचा वापर करून, तिथली लाकडं वापरून मौर्यन एम्पायरमध्ये त्यांचे जे फोर्ट असेल किंवा जे काही मेन जी कॅपिटल होती, तर त्याला फोर्टिफिकेशन करण्यात आलं होतं आणि चांगलं संरक्षण त्याला मिळालं होतं. सेकंड, छोटा नागपूर प्लॅटू, तर इथे भरपूर माइन्स होत्या, आयरन माइन्स होत्या, तर त्याचा वापर करून वेपन्स वगैरे डेव्हलप करण्यात आली होती. नेक्स्ट, खायबर पास. इथे जो खायबर पास आहे, तर इथून बरेच फॉरेन इन्व्हेडर्स असतील, अलेक्झांडर सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, तर फॉरेन ट्रॅव्हलर्स वगैरे त्यांनी इथून आला होता आणि इथून ट्रेड रूट्स डेव्हलप झाले होते. इकडून असा उत्तर पथ तयार झाला होता, पुन्हा असा ब्रोच गुजरातकडे, आणि त्याच्यानंतर दक्षिण पथ तयार झाला होता. तर ह्या पासेसमुळं ट्रेड रूट चांगले डेव्हलप झाले होते. नेक्स्ट, कोस्ट लाईन आहे. तर कोस्ट लाईन इथे महत्वाचा, इथे मुझिरीस पोर्ट होता, जो चेरा, केरळाचं जे एक साम्राज्य होतं, तर त्यांचा पोर्ट होता मुझिरीस. तर तो एक चांगला सी पोर्ट होता. तिथून जे रोमन वगैरे जो व्यापार व्हायचा तो इथे होत होता. नेक्स्ट, चोला एम्पायर मध्ये इथं महत्वाचा पोर्ट होता अरिकामेडू, राईट. तर ह्या पोर्ट्स, इथून व्यापार किंवा जे नवीन साऊथ ईस्ट एशियामधली जी राज्य होती किंवा तिथले जे देश होते, तर त्यांच्याबरोबर व्यापार आणि कल्चरल एक्सचेंज चांगल्या प्रमाणात झाला होता चोला साम्राज्याच्या काळात. राजेंद्र चोला असेल किंवा राजराजा चोला असेल, ह्यांच्या काळामध्ये. त्याच्यानंतर इव्हन आपल्या पुण्याजवळच कार्ले केव्ज आहेत, राईट. कार्ले केव्ज, भजा केव्ज. तर तिथली जी जॉग्राफी आहे, तिथे जे माउंटन्स आहेत किंवा रॉक्स आहेत, ते ग्रॅनाइटने वगैरे बनलेले आहेत. तर त्यांच्यामध्ये केव्ज वगैरे करून बुद्धिस्ट कल्चर जे होतं किंवा बुद्धिस्ट स्कल्पचर्स वगैरे तिथे चांगले बनवण्यात आले होते. आता नेक्स्ट पॉईंट ह्याच्यामध्ये, ओशन किंवा समुद्र. आता इथून मॉन्सून विंड्स वगैरे वाहतात, तर हेच मॉन्सून विंड्स किंवा व्यापारी वारे जे होतं, तर
त्यांची मदत घेऊन बराच व्यापार त्यावेळेस सी रूट्स वगैरे डेव्हलप झाले होते. फॉर एक्झाम्पल इथून गल्फ कंट्रीजमधून जे लोक व्यापारी यायचे किंवा युरोपियन व्यापारी जे यायचे ते ह्या व्यापारी वाऱ्यांमुळेच ते येऊ शकत होते. तर हे ओव्हरऑल हे जे जॉग्राफिकल फॅक्टर्स आहेत ह्यांच्यामुळे एन्शियंट हिस्ट्रीमध्ये भरपूर डेव्हलपमेंट झाली होती. आता हेच मुद्दे जे आहेत हेच मुद्दे ऑलरेडी इथे डिस्कस केले. रिव्हर्स असतील, ट्रेड रूट्स असतील, कोस्टलाईन असेल, नॅचरल रिसोर्सेस असतील, सॅक्रेड जॉग्राफी असेल, तर हे फॅक्टर्स आपण सगळे बघितलेले आहेत. आता हे सगळे जी काही स्कॅटर्ड इन्फॉर्मेशन होती किंवा भारताच्या नकाशाच्या आधारे आपण पॉईंट्स जनरेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि हेच मुद्दे आपल्याला मेन बॉडीमध्ये मांडायचे आहेत. इंट्रोडक्शनमध्ये जर इंट्रोडक्शनचा विचार केला तर त्याच्यामध्ये यू कॅन स्टार्ट विथ मेन्शनिंग इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सातवाहन असेल, वेदिक पिरियड असेल, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे जॉग्राफिकल फॅक्टर्स होते, रिव्हर्स असतील, माउंटन्स असतील वगैरे, तर त्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केला होता. असं इंट्रोडक्शन आपण ब्रीफली लिहू शकतो. हे महत्त्वाचे मुद्दे असतील जे डिमांड सॅटिस्फाय किंवा डिमांड ॲड्रेस करण्यासाठी आपल्याला मांडणे आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर कन्क्लुजनमध्ये वी जस्ट हॅव टू समराइज वॉट एव्हर वी हॅव रिटन इन दी आन्सर. फॉर एक्झाम्पल, geography played a pivotal role in ancient India's development, enabling robust trade networks, cultural exchanges, and political stability through rivers, mountains, and ports. This fostered a dynamic, interconnected society, laying the foundation for enduring economic and cultural advancements. ही काही जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे enduring economic, cultural advancement वगैरे, तर ही अजून सुद्धा रिलेव्हंट आहे. फॉर एक्झाम्पल जसं बुद्धिझम वगैरे जपान, कोरिया असेल किंवा साऊथ ईस्ट एशिया इथे फ्लरिश झाला होता. पुन्हा हिंदुइझम जो आहे तो भारतातूनच साऊथ कंबोडिया किंवा सिंगापूर वगैरे इकडे एक्सचेंज झाला होता. तर ज्या काही एन्शियंट हिस्ट्रीमध्ये जे काही डेव्हलपमेंट झालं, कल्चरल एक्सचेंज वगैरे, तर तेच आज सुद्धा आपण ते पाहू शकतो. तर असंच ह्या अनुषंगाने हे कन्क्लुजन आपण करू शकतो आणि छानसं उत्तर जे आहे ते अशा पद्धतीने लिहू शकतो. महत्त्वाचा मुद्दा होता पॉईंट्स जनरेट करणं, राईट. तर एक तामिळनाडू जे स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये जे काही जॉग्राफिकल फॅक्टर्स वगैरे मेन्शन केलेले आहेत, इच्छा असेल वाचू शकता. अदरवाईज काही गरज नाही आहे. स्टेट बोर्डातून किंवा आपल्या NCERT पुस्तकातून ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तर आजच्यासाठी हा प्रश्न आपण डिस्कस केला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासहित. ऑल द व्हेरी बेस्ट.